आजकाल बऱ्याच लोकांना या गोष्टीची गरज आहे, जसं युट्यूबर आहे, टीचर्स आहे किंवा बरेच विद्यार्थी पण आहे की जे चॅनल चालवतात, ऑनलाईन क्लासेस वगैरे घेतात. तर पहा, त्यांची ही समस्या या मुलीने अगदी सोडवलेली आणि कमी पैशामध्ये आणि योग्य पद्धतीमध्ये. पहा, या मुलीने मॉडर्न ब्लॅकबोर्ड बनवलेला आहे. इथं या मुलीची म्हणजे माहिती घेऊ की कसा बनवला, काय बनवलं, नाव वगैरे. नाव काय माहिती? नमस्कार, मी त्रिवेणी बाळकृष्ण झलके, वर्ग 9ची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव श्री साईबाबा विद्यालय निमखेडा. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे मॉडर्न ब्लॅकबोर्ड फॉर माय क्लास. वर्गात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या उंचीमुळे किंवा ब्लॅकबोर्डची उंची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्पष्टपणे लिहिता किंवा वाचता येत नाही आणि लाईट रिफ्लेक्शनमुळे हे अतिशय जास्त होतो आणि लाईट रिफ्लेक्शन झालं की विद्यार्थ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे अख्खा अर्धा पिरियड चालला जातो आणि लहान वयापासूनच त्यांना चष्मे लागतात किंवा दृष्टीदोषाचा आजार होतो. यावरच उपाय म्हणून मी माझ्या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. माझ्या प्रकल्पामध्ये ब्लॅकबोर्डची खालील बाजू वर गेल्यास विद्यार्थ्यांना स्पष्टपणे लिहिता किंवा वाचता येतो आणि लाईट रिफ्लेक्शन झालं तो म्हणजे लाईट रिफ्लेक्शन ही 95% होतोच. पण लाईट रिफ्लेक्शन झालं की ज्या बाजूने विद्यार्थी बसलेला आहे त्या बाजूने विद्यार्थ्याकडे टळवायचं. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाईट रिफ्लेक्शन होणार नाही आणि क्लासमध्ये होणारा अख्खा पिरियड पण वाचेल. आणि टीचर्स कधी कधी पूर्ण होल बोर्डवर लिहितात तर त्यांना दिसत नाही, म्हणून 360 डिग्री मध्ये रोटेट केल्यानंतर शिक्षक या बाजूने सुद्धा लिखाण करू शकतात. आणि कधी कधी काय होतं की प्रोजेक्टर भिंतीसाठी एक नवी भिंत तयार करावं लागतं, म्हणून मी याच्यामध्ये हे काय आहे? हे प्रोजेक्टर बोर्ड आहे. तर याच्यावर लिहायचं का? नाही, जे काही छोट्या स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये ना प्रोजेक्टर साठी एक नवी भिंत तयार करावं लागतं मुलांना डायग्राम्स दाखवण्यासाठी, पिक्चर्स दाखवण्यासाठी. त्यासाठी मी याच्यामध्येच ऍड केले. डायग्राम हे काढायचं. म्हणजे प्रोजेक्टर बोर्ड आहे, त्याच्यावर डायग्राम आणि आपण याला फ्लेक्झिबल आहे, इकडे तिकडे हलतो आणि मुलांच्या जागा सुद्धा बदलवता येते. आणि जर मागच्या मुलांना जर खालचं दिसत नसेल, खालचं वर आणि वरचं खालचं करू शकतो. तर याला तुला खर्च किती आला साधारण? मला जास्त नाही, 500 रुपये फक्त. आणि मोठ्या लेवलवर जर करतो तर किती? मोठ्या लेवलवर करतो म्हणलं तरी कमीत कमी मला सांग, हे तुला कुठं बनवलं? हे मी कार्पेंटर कडून बनवून घेतलेलं आहे. वगैरे हे नाही, मी कार्पेंटर कडून बनवून मला पण असं बनवावं लागेल. ठीक आहे, आणि खूप खूप धन्यवाद. कारण याची मला स्वतःला गरज आहे आणि तुझं खूप खूप अभिनंदन.